4 तारखेला नॉन मराठी रिक्षावाले जे आहेत किंवा नॉन मराठी टॅक्सी ड्रायव्हर जे आहेत त्यांनी मुंबईमध्ये संप पुकारलाय जेणेकरून तुमची मुंबई बंद. आणि त्यावेळी शिव ठाकरे सारखा एक आपला हक्काचा मराठी माणूस पुढे येऊन म्हणतोय टाटा हॅरियर जी आहे ती तुमच्या सेवेत ऍज अ रिक्षा म्हणून मी चालवणार. महाराष्ट्र व्हेइकल मोटर ऍक्टच्या कायद्यानुसार परवाना देताना किंवा त्यांचं लायसन रिन्यू करताना त्यांना व्यावसायिक भाषा मराठी वाचता बोलता आली पाहिजे. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त लोक मराठीच आहेत तर मराठीमध्ये बोलता आलंच पाहिजे. शिव ठाकरे भावा मानलं तुला. तुम्हाला माहित असेल नॉन मराठी जे रिक्षावाले अचानकपणे म्हणायला लागलेत की बाबा मराठी आम्ही बोलणारच नाही, आम्हाला कोण शिकवते वगैरे वगैरे. त्यांच्यावर पण बोलणारच आहे, आज मनातलं बोलणार आहे. हक्कानं मराठी माणूस असाल ना तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पहिली गोष्ट शिव ठाकरेला का मानलं पाहिजे, मानलंच पाहिजे कारण सध्या 4 तारखेला नॉन मराठी रिक्षावाले जे आहेत किंवा नॉन मराठी टॅक्सी ड्रायव्हर जे आहेत त्यांनी मुंबईमध्ये संप पुकारलाय की बाबा आम्ही आता बंदच करणार, रिक्षापेक्षा 4 तारखेला चालवणारच नाही जेणेकरून तुमची मुंबई बंद, अख्खं महाराष्ट्र बंद पडल अशा पद्धतीने त्यांचं ते काय ॲटिट्यूड आहे. आणि त्या ॲटिट्यूडमध्ये त्यांनी 4 तारखेला संप पुकारलाय आणि त्या संपमध्ये त्यांनी म्हटले देखील की आम्ही अजिबात रिक्षापेक्षा चालवणार नाही. आणि त्यावेळी शिव ठाकरे सारखा एक आपला हक्काचा मराठी माणूस पुढे येऊन म्हणतोय की माझी टाटा हॅरियर, समजते का, टाटा हॅरियर जी आहे ती तुमच्या सेवेत ऍज अ रिक्षा म्हणून मी चालवणार. आणि त्याची खून काय तर बाबा ड्रायव्हर सीटवरती जो शिव ठाकरे आपला बसलाय तो फेटा नेसून बसणार आहे आणि हॅरियरच्या मागे जय महाराष्ट्र लिहिलेलं असणार आहे. ही गाडी कुठं जरी दिसली तरी ती तुमची हक्काची रिक्षा असेल आणि मुंबईमधल्या लोकांसाठी सेवा कुठंच थांबणार नाही अशा प्रकारे त्यांना एक ट्विट केलंय किंवा त्याने एक प्रकारचा एक प्रयत्न केलाय. पण ऍक्च्युअल विषय काय आहे ना किंवा ह्या विषयावरती काय बोलायचं आणि आपला पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे हे या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगायचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी सर्वेश तुमचा यजमान सगळ्यांचं स्वागत करतो शब्दवेडीवरती. सगळ्यात पहिला तर काय विषय समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी. तर 4 तारखेला नॉन मराठी रिक्षावाले जे आहेत मुंबईमधले ठाण्यामधले यांनी संप पुकारलाय. तो संप का पुकारलाय कारण त्यांचं असं मत आहे की आम्ही मराठी बोलणार नाही. तुम्हाला माहित असेल नॉर्मली भरपूर ठिकाणी मुंबईमध्ये भरपूर वेळा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल की मनसे असेल, शिवसेना असेल, या लोकांनी मराठी बोललीच पाहिजे किंवा मराठी बोललं गेलंच पाहिजे याच्यावरती थोडीशी सक्ती दाखवली आणि भरपूर ठिकाणी व्हिडिओ व्हायरल देखील झाले आणि किंबहुना लोकांनी सपोर्ट देखील केला. त्या सपोर्टमध्ये मी पण आहे कारण 100% ज्या एरियामध्ये आपण राहतो त्या एरियाची मातृभाषा जी आहे ती भाषा आपल्याला यायलाच पाहिजे. आणि हे दुसऱ्या कोणाच्या फायद्यासाठी नाही आहे. जे रिक्षावाले काम करतात, जे व्यवसाय करतात, अरे तुमचं ऑडियन्स जे आहे तिथं ते मराठी आहे, त्यांना मराठी येते तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे जेणेकरून तुमचा व्यवसाय चांगला वाढेल. तर या सगळ्या संदर्भात मराठी आलीच पाहिजे या विषयावरती भरपूर व्हिडिओज आले होते. आणि आता महाराष्ट्र शासनाचा जो मोटर ऍक्ट आहे हे पण बघा, कायदा ऍक्च्युली तो महाराष्ट्र व्हेइकल मोटर ऍक्टच्या कायद्यानुसार टॅक्सी रिक्षा चालकांना परवाना देताना किंवा त्यांचं लायसन रिन्यू करताना त्यांना व्यावसायिक भाषा मराठी वाचता बोलता आली पाहिजे. हा आपला महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे. तो आत्ताचा नाही आहे, खूप जुना कायदा आहे. आता तुम्ही म्हणाल हा आत्ताच का मग एवढं जास्त हे व्हायला लागले. एक माझ्या मित्राने एक बोललं होतं अक्षयने आपल्या की बाबा हेल्मेटचा सक्तीचा कायदा आहे तुम्हाला माहित असेल, पण तुम्हाला माहिती आहे अचानकपणे आपण हेल्मेट घालून फिरत नाही किंवा नॉर्मली आताही आपण कधी कधी घालत नाही, पण अचानक जेव्हा सक्ती येते किंवा अचानकपणे वरनं रूल येतो की कोण हेल्मेट घातलं नाही बघ उचल त्याला, अशा पद्धतीने जेव्हा रूल अचानकपणे लागू होतो त्यावेळी हा विषय होतो. आणि असाच विषय आता झालाय. अचानकपणे आपलं महाराष्ट्र सरकार जे आहे किंवा महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी सक्ती केली आहे की बाबा जे रिन्यू करायचं असतं, लायसन रिन्यू वगैरे करायचं असतं त्यावेळी बाबा टेस्ट केली जाईल किंवा एक चाचणी केली जाईल. त्या चाचणीमध्ये बघितलं जाईल की कुणाला मराठी येतं, कुणाला मराठी वाचता येतं, बोलता येतं, त्यांनाच रिन्यू केलं जाईल लायसन, बाकीच्यांना केलं जाणार नाही. हे जेव्हा नॉन मराठी रिक्षावाल्यांना कळालं मग तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यात सदावर्ते सो कॉल्ड सदावर्ती देखील या विषयामध्ये उतरले. त्यांनी देखील म्हटलं की भारतात व्यवसाय करण्यासाठी स्वातंत्र्य आहे, त्या पद्धतीने भाषेची सक्ती का, भाषेची सक्ती नाही केली पाहिजे, कोणाला व्यवसाय काय करायचा त्यांनी करावं. एवढंच जर आहे ना तर माझं पर्सनली जेन्युअनली मत आहे की बाबा कर्नाटक, तामिळनाडूमध्ये जावा आणि एकदा तिथं जाऊन हे म्हणा. एवढंच जर तुमच्यामध्ये ताकद आहे, एवढंच जर तुम्ही म्हणताय की बाबा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये भाषेची सक्ती नाही झाली पाहिजे तर एकदा तुम्ही तिथं जाऊन म्हणा. जर त्यांनी केली तर 100% पहिलं शब्दवेडे चॅनलने पहिला आम्ही असेल की बाबा आम्ही त्या बाबतीत बोलू. तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो, सिंपली करायचं ट्राय करूया आपण या विषयाला. इंडियन एअरलाईन तुम्हाला माहिती आहे किंवा विमान प्रवास तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे तिथली सगळ्यात मोस्ट यूज करणारी भाषा कुठली आहे तर ती इंग्लिश आहे. कुठेही ChatGPT वरती जावा, इंटरनेटवर जावा किंवा कुठेही जावा, तुमच्या कॉमन तुमच्या जर कोणी शिक्षण घेत असेल एअरलाईनमधलं कोणतंही शिक्षण असेल, एअर हॉस्टेस असेल किंवा कुठलंही, त्यांच्या देखील सिलेबसमध्ये 100% भाषा ही इंग्लिश असते. आता हे कुठं भारताच्या बाहेर आहे का, नाही, भारतातच आहे ना. पण मग भारतामध्येच असून देखील इंडियन एअरलाईनची भाषा इंग्लिश का असते. तुम्ही म्हणाल की बाबा नाही रूल वगैरे काय नाही, जास्त करून यूज होते म्हणून तुम्ही म्हणत असाल तर नाही. त्यांचा रूल देखील आहे पायलट ऍक्ट सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन यांच्यानुसार तिथे इंग्लिश बोलणं हे मॅन्डेटरी आहे.
हे फिक्स आहे. आता इथं एअर हॉस्टेज जे शिक्षण घेतात तिथं देखील इंग्लिश बोलणं महत्वाचं आहे किंवा इंग्लिश बोलणं मॅन्डेटरी आहे. याच्या मागचं काहीतरी कारण पण असेल ना. आता इथं खूप सारे बुद्धिजीवी येऊन म्हणतील की बाबा तू काही येडा आहे का, ते इंटरनॅशनल आहे, ते भारताच्या बाहेर जातं किंवा भारताच्या बाहेरच्या ते एव्हिएट सिस्टम वगैरे जे असतं, पायलट वगैरे बोलतात देशाबाहेरच्या पायलट बरोबर, त्यामुळे इंग्लिश वगैरे बोलायला लागतं. हे काय कुठलं उदाहरण कुठं जोडायला लागलायस, किंवा इंग्लिश बोलणं गरजेचं काय, तर बघ इंटरनॅशनल असल्यामुळे इंग्लिश बोलणं गरजेचं आहे. रिक्षा कुठे इंग्लंडला चालते का हो? रिक्षा मुंबईमध्ये चालते ना. जे लोक तिथले म्हणजे रिक्षा चालक जे आहेत मुंबईमधले वगैरे, जे 4 तारखेला संप करतायत, त्यांची रिक्षा कुठं चालते? म्हणजे देशाच्या बाहेर वगैरे चालते म्हणून वेगळी भाषा बोलली पाहिजे, किंवा राजस्थानमध्ये जाऊन असं यू टर्न मारून येतात दरवेळी त्यांनी म्हणून त्यांना हिंदी बोलायला पाहिजे? नाही ना. रिक्षा कुठं चालते? तर रिक्षा मुंबईमध्ये चालते, ठाणेमध्ये चालते. त्यांचा व्यवसाय कुठं चालतो? मुंबईमध्ये, ठाणेमध्ये. पण मराठी बोलायला अडचण काय आहे? सिम्पल लॉजिकली जर आपण ह्या एअरलाईनचं उदाहरण घेतलं तर ते इंटरनॅशनल आहे, बाहेरून येतं म्हणून तिथे इंग्लिश बोललं जातं, मान्य आहे. पण रिक्षा चालक जे संप करतायत कुठं करतायत? मुंबईमध्ये करतायत. का करतायत? मराठी नको म्हणून. का? त्यांचा युटर्न राजस्थान किंवा युपी बिहार तिकडं येतो का दरवेळी? किंवा त्यांचा जो काय पॅसेंजर किंवा त्यांचे जे लोक बसतात रिक्षामध्ये वगैरे, ते कुठले बसतात? ते युपी बिहारचे येऊन बसतात का? ते इथलेच बसतात ना. मग सिम्पल लॉजिक आहे. सिम्पली विचार करायला गेलं तर बाबा मराठी माणूस रिक्षामध्ये बसतो, मराठी ऑडियन्स म्हणता येणार नाही, मराठी पॅसेंजर रिक्षामध्ये बसतात, तर मग पॅसेंजर बरोबर आपण जेव्हा व्यवसाय करतो किंवा व्यावसायिक भाषा बोलतो तेव्हा मराठी येण्यामध्ये काय दिक्कत आहे? मराठी आलीच पाहिजे. याला फक्त काहीतरी एक पॉलिटिकल अँगल देऊन किंवा सदावर्तेसारखी माणसं जेव्हा या गोष्टीमध्ये उतरतात तेव्हा बाबा नाही हक्कच आहे, हेच आहे, तेच आहे वगैरे वगैरे, अजिबात नाही. लॉजिकली जर नॉर्मली विचार करायला गेला तर मराठीमध्ये बोलता आलंच पाहिजे. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त लोक मराठीच आहेत, आणि जरी मराठी एकेकाळी नसली किंवा पुढे जाऊन जरी मराठी लोक कमी झाली तरी मुंबई ही महाराष्ट्रामध्येच आहे आणि तिथं मराठी आलीच पाहिजे. पॉझिटिव्हमध्ये देखील भरपूर रिक्षावाल्यांचे व्हिडिओ आहेत, ते बघून खूप अभिमान वाटतो. एखादा मी स्क्रीनशॉट इथे दाखवेन, तो देखील व्हिडिओ बघा, तुम्हाला दिसेल कुठेतरी इंस्टाग्रामवरती. तो युपी बिहारचा माणूस आहे, तो स्वतः सदावर्तेने शिव्या घालतो, तो स्वतः लॉजिक सांगतो, रिक्षावाला माणूस, की बाबा ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथं आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे, जास्त लोकांची इंटरॅक्शन करायचं आहे, मग त्यांची भाषा आपल्याला आली पाहिजे की आपली भाषा त्यांना आली पाहिजे? सिम्पली लॉजिक करून दाखवले. अशी सिम्पली लोक सांगण्यासारखी देखील भरपूर आहेत ज्यांना कळतं काय चालू आहे काय नाही. पण हे असं 4 तारखेला मोर्चा बिर्चा करून बाबा नाही आम्ही मराठी बोलणारच नाही, तुम्हाला काय करायचं आहे करा, हा अशा प्रकारचा जो वेगळा ॲटिट्यूड आहे ना, नाही चालणार महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की बाबा महाराष्ट्रामध्ये राहून मराठीसाठी आपण जर लढू शकलो नाही तर आपण मराठी नाही. त्यामुळे 100% प्रत्येक मराठी माणसाला मी आवर्जून सांगेल, याच नाही प्रत्येक व्हिडिओ खाली जा, ते इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला त्या मोर्चाचा व्हिडिओ दिसेल त्या ठिकाणी त्या मोर्चाच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आपले भगवे झेंडे नक्की फडकवा आणि आपल्या मराठीचा अभिमान नक्की गाजवा. एवढंच. धन्यवाद.